जय भारत, मी अमरीन खान, औरंगाबाद UCN TV नेटवर्क मध्ये आपले स्वागत। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवरती। जिल्ह्यात 95% मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा महिलांना मिळाला लाभ, पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती। वसमतमध्ये चाकूने सपासप वार करीत तलाठ्याचा खून, महसूल संघटनेने दिली काम बंदची हाक, सरकारी कामकाज झाले ठप्प। पंचायत समितीत आयोजित बैठकीत वसमत खून प्रकरणात पालकमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया। मुलींना निर्भय व सुरक्षित वातावरणात शिक्षण मिळावे म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी साधला फुलंब्रीतील विद्यार्थिनींशी संवाद। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी महिला पदाधिकाऱ्यांतर्फे शहरात बाईक रॅलीचे आयोजन। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या वतीने मालवण राजकोट किल्ल्यावरील घटनेच्या निषेधार्थ क्रांती चौकात मूक आंदोलन। SDPI निदर्शनाच्या इशाऱ्यानंतर मुकुंदवाडी परिसरातील आमदार संजय शिरसाटांच्या कार्यालय परिसराला आले छावणीचे स्वरूप। चंद्रपूर चिमूर येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता सरकारच्या विरोधात काँग्रेसचा हल्लाबोल मोर्चा। उपमुख्यमंत्री ते मंत्र्यांपर्यंत खडे बोल सुनावत नादी न लागण्याचा जरांगे पाटलांनी दिला इशारा। पेरियार EV रामस्वामी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या पुतळ्याच्या अनावरणाबाबत सुनील वाकेकरांनी पत्रकार परिषदेमार्फत दिली माहिती। मनपा के प्राथमिक शाळा किराडपुरा येथील क्रीडांगणावर ॲस्ट्रो टर्फ उभारणी कामाच्या भूमिपूजन समारंभाचे आयोजन। देवळा येथील गौण खजिन्याचे अवैध उत्खनन व वाहतूक स्थळी अप्पर तहसील कार्यालय अधिकारीने टाकला अचानक छापा, घटनास्थळावर वाहन चालक मालक वाहने सोडून फरार। जय भवानी परिसरात नवीन पाईपलाईन तपासणी दरम्यान हजारो लिटर पाण्याची झाली नासाडी।